सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये दिसू द्या। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरे सादरीकरण करणार। देशव्यापी SIR संदर्भात निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मी कोणत्याही व्यक्तीच्या पक्षाच्या विरोधात नाही। अमित शहांच्या आगमनामुळे जैन बोर्डिंगचा प्रश्न बऱ्यापैकी सुटतोय असं दिसतंय, तर शिंदेंनी शब्द दिला तसं चित्र रात्रीपासून दिसायला लागलं, दंगेकरांचं वक्तव्य। दुसरा अंक आता संपेल, तिसऱ्या अंकात मला बोलायचंय। युद्ध संपलेलं नाही, वाईट प्रवृत्तीबद्दल बोलत राहणार। अजूनही कुणामध्ये खुमखुमी असेल तर माझ्या विरोधात लढा, दंगेकरांचा इशारा। रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट, तर जैन मुनी म्हणाले 1 तारखेपासूनच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर धंगेकरांचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। मुंबई विमानतळावर मोहोळ यांनी शहांची स्वागतपर भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोहोळ यांच्यावर आरोप। मंत्री उदय सामंतांचा रवींद्र धंगेकर यांना फोन। धंगेकरांनी केलेल्या विधानाबाबत दोघांची चर्चा। माझ्या विधानाचा विपर्यास केला, धंगेकरांची उदय सामंतांना माहिती। धंगेकर केलेल्या विधानाबाबत लवकरच खुलासा करणार। HNDTचे ट्रस्ट काही बोलायला तयार नाहीत, त्याबाबत ट्रस्टींची भूमिका गुलदस्त्यात आहे। राजू शेट्टींचं जैन बोर्डिंग जमीन वादावर वक्तव्य। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारामध्ये ट्रस्टींमधील मतभेद उघड। चकोर गांधींनी HND ट्रस्टचा राजीनामा दिला। चकोर गांधी यांचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा, तर अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतल्याचा चकोर गांधींचा आरोप। मालमत्ता सध्या गोखले बिल्डरच्या नावाने आहे। मोहोळांनी गोखलेंना व्यवहार रद्द करायला सांगितलं। जोपर्यंत मालमत्तेवर HND बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत थांबणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द। सूत्रांची माहिती, विशाल गोखलेंची व्यवहारातून माघार घेतल्याची माहिती। गोखले बिल्डरकडनं ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र। ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। जिल्ह्याचे पालकमंत्री जैन समाजासोबत पक्षपात करतायत। 17 तारखेला निघणाऱ्या मोर्चाआधी त्यांना निमंत्रण पाठवलं होतं, ते का आले नाहीत यावर माझा आक्षेप। जैन मुनी गुप्तीनंदजी यांची टीका। संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू। 1 तारखेपूर्वी सरकारने प्रकरणावर मार्ग काढला, जैन मुनी गुप्तीनंदजी यांचा इशारा। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार दोन्ही बाजूला रद्द झाला पाहिजे। माझी लढाई संपलेली नाही, सुरू झाली आहे। रवींद्र धंगेकर यांची भूमिका, तर भाजप आहे म्हणून मोहोळ आहे, धंगेकरांचा निशाणा। जैन बोर्डिंग जमिनी व्यवहार रद्द होण्यामध्ये सर्वांचे श्रेय। जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे आपण पाहिलं। रवींद्र धंगेकरांनी प्रकरण शेवटपर्यंत उचलून धरलं, हेही महत्त्वाचं। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मोहोळांना वाचवण्यासाठी करार रद्द करण्याचा खटाटोप, नुसता व्यवहार रद्द करून चालणार नाही, दोषींवर कारवाई हवी। मोहोळांचा राजीनामा घ्यायला हवा, सपकाळांची मागणी। उद्याच्या उद्या निकाल द्या आणि जमीन समाजाची जागा त्यांच्या नावावर करा, रोहित पवारांची मागणी। तर जैन समाजाचं मंदिर पाडून मोठी इमारत बांधायची होती, रोहित पवार यांचा आरोप। सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करणं कार्यक्रमाचा उद्देश। वाढवण बंदर येणाऱ्या काळामध्ये भारताला मजबूत करणार। इंडिया मॅरिटाईम वीक कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भाजपने झटपट भूखंड पदरात पाडून घेतला, कार्यालयाच्या जागेचा नियमांचा गैरवापर करून ताबा मिळवलाय का, संजय राऊतांचं अमित शहा यांना पत्र। हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीवर भाजप कार्यालय कसं बांधू शकतं, योग्य कागदपत्र नसताना जागा विकत घेतली तर भूमिपूजन कसं करता, आमदार रोहित पवारांचा सवाल। जैन बोर्डिंग सारखा गैरव्यवहार रद्द झाला, तसंच भाजपा प्रदेश कार्यालयाच्या जमिनीमध्ये गैरव्यवहार आहे, या गैरव्यवहारावर लोकांनी जागरूक व्हायला हवं। संजय राऊतांनी भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। संजय राऊत नेहमीच नकारात्मक बोलतात, त्यांना फक्त 12व्याचे मंत्री शिकवलेले आहेत।
आम्ही कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधतो, तुमच्यासारखे मातोश्री बंगले बांधत नाही. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची राऊतांवर टीका. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर. आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर, गोपाल बदने यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संवाद. सुसाईड नोटमधील महिला डॉक्टरचं हस्ताक्षर तपासलं जाणार. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिक तपास सुरू. फडणवीसांना फलटण आत्महत्येच्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहता आलं असतं, पण राजकारण करण्यासाठी फडणवीसांना कालचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला. फलटण महिला आत्महत्या प्रकरणी संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. पीडित मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, राऊतांचा आरोप. मृत डॉक्टर तरुणीने आरोपी बदनेवर अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. गोपाल बदनेच्या पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांचा विरोध. आरोपी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी नारायण मुंडेंचा आंदोलनाचा इशारा. सरकारने योग्य पद्धतीनं प्रकरण हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी जाणार. माजी आमदार नारायण मुंडे यांचा इशारा. नारायण मुंडेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. रमेश पाटील यांचा रणजित सिंह निंबाळकरांना फोन. डॉक्टर महिलेला न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार, अशी धमकी. फलटण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी. दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कारवाई व्हावी. माजी खासदार जोगेंद्र कवाडी यांची मागणी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फलटणमध्ये दाखल. बंद दाराआड रुपाली चाकणकरांची रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी सुद्धा बैठकीसाठी दाखल. मुख्यमंत्र्यांनी फलटण प्रकरणात क्लीन चिट द्यायला नको होती. फलटण आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित करणार. खासदार रजनी पाटील यांची प्रतिक्रिया. रजनी पाटील यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी किशोरी पेडणेकर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात. विशेष पोलीस महासंचालक निखिल गुप्तांना निवेदन देणार. महिला डॉक्टरांनी कधीच पोलिसांकडून त्रास दिला जातोय याबाबत सांगितलं नव्हतं. डॉक्टर अर्जुमन धुमाळ यांची माहिती. तर महिला डॉक्टरांनी लेखी किंवा तोंडी तक्रार केलीच नव्हती. डॉक्टर युवराज करपे यांची माहिती. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर. नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार. प्रत्येक दिवशी 5 ते 6 गावांमध्ये जाऊन ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार. कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, बच्चू कडू आक्रमक. कर्जमाफीचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही, बच्चू कडूंची भूमिका. तर बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह नागपूरच्या दिशेने रवाना. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या नागपुरात भव्य मोर्चा. मोर्चाआधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण. मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपुरात मोर्चा काढण्यावर ठाम. बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. बच्चू कडूंनी फोन करत मानले हर्षवर्धन सपकाळांचे आभार. आता पाठिंबा दिला, थेट मोर्चातही सहभागी व्हायला हवं, बच्चू कडूंचं हर्षवर्धन सपकाळ यांना आवाहन. मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलनाची गरज पडणार नाही, बच्चू कडूंच्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. तर शेतकरी कर्जमाफी होणार, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. भाजप नेते परिणय फुकेंचं बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान. 1 वर्षामध्ये पुन्हा मंत्री बनणार, त्यामध्ये काही किंतु परंतु नाही. माजी मंत्री आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं गडचिरोलीमध्ये विधान. 5 वेळा निवडणूक जिंकलो, 4 वेळा मंत्री झालो, आता पुन्हा वर्षभरात मंत्री होणार, असं विधान आत्राम यांनी केलंय. ओमराजे निंबाळकर यांचं राणा जगजितसिंह पाटलांना तुळजाभवानीच्या दारी खुली चर्चा करण्याचं आव्हान. तर राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलाकडनं फेसबुकवर ओमराजेंना डिवचणारं रील शेअर. धाराशिवमध्ये राजकारण पेटलं. सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित. राजन पाटील, यशवंत माने, रणजित सिंह शिंदे करणार भाजपात प्रवेश. 29 ऑक्टोबरला माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. वन आणि शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत भेट. सामाजिक कार्यकर्त्या भावना घाणेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा. संगमनेरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा एकला चलो रेचा नारा. जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर. थोरातांच्या नेतृत्वाखाली पार पडली बैठक. निवडणुका स्वबळावर लढवण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना स्वबळावर लढणार. संजय कुंभलकर यांची घोषणा. नगर परिषद निवडणुकांची तयारी सुरू. शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांची बैठक. नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले वैभव खेडेकर यांचे सहकारी पुन्हा मनसेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी पक्षप्रवेश. वैभव खेडेकरांसोबत गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वगृही. साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश देसाईंसह पदाधिकाऱ्यांचा
पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षप्रवेश पार पडला। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपत प्रवेश करणार। उद्या राठोडांचं मुंबईमध्ये पक्षप्रवेश। पालघरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। माकपचे आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक। काँग्रेसने देशामध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातून 70 वर्ष मतचोरी केली, त्यामुळे काँग्रेसला मतचोरीवर बोलण्याचा अधिकार नाही। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका। परभणीच्या गंगाखेडमध्ये राजकीय खेळींना सुरुवात। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून गंगाखेड विकास आघाडीच्या नावाखाली इतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्यास सुरुवात। कोकण आणि गोव्यामध्ये आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम। कोकण किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातील मिथी चक्रीवादळाचा परिणाम। वादळ सदृश स्थितीमुळे मासेमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना। गोंदिया जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट। 29-30 तारखेला दमदार पावसाचा इशारा। पावसामुळे पिकांच्या नुकसानीचा धोका वाढला। मुसळधार पावसामुळे लासलगाव येथून वाहणाऱ्या शिव नदीला पूर। निमगाव वाकडा इथे धबधबा ओसंडून वाहू लागला, तर पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान। नाशिकच्या गोदाघाटावर आज छठ पूजा होणार। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या काही भागातील नागरिकांचं वास्तव्य। 1 नोव्हेंबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार। सध्या आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली विमानसेवा दररोज सुरू होणार। सातारा एसटी बस स्थानकामध्ये रात्री उशिरा प्रवाशांचा गोंधळ। आरक्षित केलेल्या बस 4 तास उशिरा। संतप्त प्रवाशांनी एसटी प्रशासनाला धारेवर धरलं। वर्ध्यामधील वडगाव खुर्द इथे सिलेंडरचा स्फोट। पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून नुकसानीची पाहणी, जळालेल्या घराची आणि गोठ्याची पाहणी करत कुटुंबांचं सांत्वन केलं। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर। अवकाळी पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका। अवकाळी पावसामुळे डाळिंबाचा मोहर गळून पडला, शेतकरी चिंतेत। हिंगोलीमध्ये पैनगंगा नदीपात्रावरील बॅरेजेसचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं। विद्युत मोटारीसह कापून टाकलेला सोयाबीन देखील पाण्यात। दोषींवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। कापूस खरेदी केंद्र सुरू नाहीत, त्यातच वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसानं खराब झाला। जळगावमध्ये ओळखपत्राच्या अभावी 30% शेतकरी फळपीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता। अॅग्रोस्टॅक शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केल्यामुळे अडचणी निर्माण होणार। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेलं धानाचं कडप पाण्यामध्ये बुडाले। कापणी न झालेले धानाचं पीक अवकाळी पावसामुळे झोपलं। 4 हेक्टरवरील धानाचं पीक पावसामुळे मातीमोल। जालना जिल्ह्यामधील विविध भागामध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी। कपाशी पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावासह आसपासच्या परिसरात पावसामुळे कपाशीचं नुकसान। नाशिकमध्ये कोसळत असलेल्या पावसानं द्राक्ष बाग धोक्यात। लासलगाव जवळील वेळापूरमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने 4 एकरमधील बागेवर कुऱ्हाड चालवली। जालन्यामध्ये आजपासून अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान वाटपास सुरुवात। सप्टेंबरच्या नुकसानीसाठी शासनाकडून 64,75,75,000 निधी। जुलैच्या नुकसानासाठी 9,56,11,000 निधी। जळगावच्या 40गावमध्ये गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गिरणा धरणातून 9,904 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग। शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान। कापून ठेवलेले पीक पाण्यामध्ये बुडालं। नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचं नुकसान। बाजार समितीमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बाजार समितीत कबुतरांचा देखील वावर वाढला। नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी बंद। लोकार्पण सोहळ्यानंतर उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली, त्यामुळे खेळण्यांची मोडतोड झाल्यामुळे हे उद्यान बंद। नाशिकमध्ये अवैध सावकारीसह धमकीच्या गुन्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेड्या। ठाकरेंच्या सेनेचा पूर्व विधानसभा संघटक विशाल कदम आणि त्याचा साथीदार अमित पाटील यांना आडगाव पोलिसांकडून अटक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून